नमस्कार, मी साक्षी अणासाने स्मार्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. राज्यातील 16 लाख विद्यार्थ्यांची 10वीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत 10वीची परीक्षा पार पाडली जाणार. परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त. एसआयटीची स्थापना स्वतःच्या स्वार्थासाठी, मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. साखर कारखान्यांना मोठा दिलासा, 11,000 कोटी कर्जाची पुनर्बांधणी होणार, केंद्र सरकारचा निर्णय. मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील बेस्टचा प्रवास महागणार. आरोग्य विभागात 1446 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक. 2023-24 तिसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर हा 8.5% तर चालू तिमाहीत विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज. आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे केआरटी हायस्कूल येथे आज इयत्ता 10वीची शालांत परीक्षेला सुरुवात झाली आहे. आज वणी केंद्राचे केंद्र संचालक डॉक्टर B.V. मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. एकूण 19 ब्लॉकमध्ये विद्यार्थी परीक्षेसाठी बसल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा पेपर देण्यात आले. यावेळेस केंद्र शाळा असल्याने परिसरात शांतमय वातावरणात 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे. मार्च 2024 आज आपण पाहू शकतो की SSCच्या आता बोर्ड परीक्षेला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो की कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल या ठिकाणी आता आपण 10वीचा पहिला पेपर आणि आत्ता कंप्लीट 11 वाजलेले, तर 11 वाजता आपण येऊन आता संपूर्ण परीक्षा केंद्राची पाहणी केली असता या ठिकाणी सर्व चोख बंदोबस्त यावेळेस शाळेच्या वतीने व पोलिसांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. एकूण 19 केंद्रामध्ये म्हणजे 19 या ठिकाणी ब्लॉक आहेत आणि त्यामध्ये विद्यार्थी हे शिक्षणासाठी परीक्षेसाठी हजर झालेले आहेत. केंद्र संचालक श्री B.V. शिंदे सर जे आहेत त्यांनी ह्याच ठिकाणी कॉपीमुक्त अभियानसुद्धा राबवलं होतं. आता आपल्यावर बोलण्यासाठी शिंदे सर आहेत. सर, काय सांगाल, आज पहिला दिवस आहे पेपराचा, काय सांगाल? SSC परीक्षा मार्च 2024 आणि केंद्र क्रमांक 1170 यावरती आपली जी परीक्षा आहे ती अतिशय सुरळीतपणे सुरू झालेली आहेत. कुठल्याही बाह्य लोकांचा किंवा याचा त्रास वगैरे नाही आणि छानपैकी विद्यार्थी परीक्षेसाठी आलेले आणि व्यवस्थितरित्या पेपर लिहिण्यासाठी पण ते बसलेले आहेत. कॉपीमुक्त अभियानाचं तुम्ही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं होतं, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही अगदी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचा कल की कॉपी न करता आपल्याला छानपैकी चांगले मार्क्स मिळून आणि पास व्हायचं, आपलं जर भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर आत्तापासूनच आपण कॉपीपासून दूर राहिलं पाहिजे आणि त्याचं विद्यार्थ्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या ते पालन केलं आहे. आणि आज केंद्रावरती झडती घेतल्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याकडे कॉप्या वगैरे आढळल्या नाही. संपूर्ण शाळामध्ये पेपर सुरक्षित असल्याचे मत केंद्र संचालक श्री शिंदे सर यांनी सांगितले. दिंडोरी, नाशिक. आपल्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे. आपल्या केआरटी हायस्कूल येथे तुम्ही आता शालेय समितीवरती आहात, तसेच संचालक पण आहात. राकेश भाऊ, एकंदरीत परीक्षेबद्दल सांगा ना. 10वीचे आजपासून वार्षिक जे पेपर आहे ते चालू झाले आहेत. त्या वार्षिक पेपर संदर्भात सर्व मुलांना अगोदर परीक्षेच्या शुभेच्छा देतो आणि पूर्ण वणी परिसर आणि वणी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मुलं वणीमध्ये केंद्र म्हणून वणीत येतात. वणी शाळेमध्ये केआरटी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक B.V. शिंदे सर यांनी उत्तम असं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक मुलाला बाहेरच चेक करून आतमध्ये पाठवलेलं आहे. म्हणजे कॉफीमुक्त जो परीक्षा म्हणतो आपण ती त्याचं सर्व नियोजन शाळेने केलेलं आहे आणि सुंदर अशा रीतीने शाळेचं नियोजन असून मुलं एकाग्रतेने शांततेत पेपर लिहित आहे. गरज ही शोधाची जननी आहे.
भारतीय भौतिकशास्त्र सर C.V. रामन यांच्या प्रभावाचा शोध लावल्याबद्दल भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 1928 मध्ये या दिवशी रामन प्रभाव ही घटना घडली आहे, ज्यामध्ये प्रकाश एखाद्या माध्यमातून जाताना तरंग लांबीमध्ये बदल होतो. या शोधासाठी सर C.V. रामन यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. विज्ञानाच्या कोणत्याही शाखेत नोबेल पारितोषिक मिळणारे ते पहिले आशियाई होते. महान भौतिकशास्त्राच्या सन्मानार्थ भारतीय 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात. गरज ही शोधाची जननी आहे असे नमूद करत प्राचार्य निर्मला जाधव यांनी आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी येथे विज्ञान दिन उत्साह साजरा केला जातो. शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगाचे विविध मॉडेल तयार केले. विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा व वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा, वैज्ञानिक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर श्यामसुंदर झळके, जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिव्हिल हॉस्पिटल दिंडोरीचे दंतवैद्य डॉक्टर हेमराज बधे, सौ रीना चार्वे समुपदेशन, श्री प्रमोद भालेराव आणि श्री B.D. पाटील शिक्षणाधिकारी, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांच्या विज्ञान प्रकल्पाबद्दल विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षकाचे कौतुक केले व या कार्यक्रमासाठी कावेरी चव्हाण, सीमा सातभाई, प्रियंका धुमरे, प्रतीक्षा मगरे, नयना चौधरी, पायल शिंगवी, सुनीता ढिकले यांचे सहकार्य लाभले. प्रिन्सिपल मॅडम आहेत निर्मला जाधव मॅडम, त्या स्वतःहून प्रत्येक एक्झिबिशन कितपत चांगलं होतं आहे, मुलं कसे प्रिपेअर आहे याचं सगळं बघत होते. आणि खरंच मॅडम मला खूपच छान वाटतं जेव्हा एक जो मेन व्यक्ती आहे तो जर एवढा क्रिएटिव्हिटी दाखवू शकतो, स्वतः प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी उभं राहू शकतो, तर खरंच त्या शाळेचा विकास किती भारी होऊ शकतो आणि तिथले मुलंही किती छान घडू शकतात. आणि आत्ताच आपण बक्षीसही वाटप केले आहेत. कालच आपला 27 तारखेला पु ल पांड्यांचा आपण विभा शिरवाडकरांचा मराठी दिन म्हणून सेलिब्रेशन केलं आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येकाला एक कौतुक खूप महत्त्वाचं असतं आणि कौतुकाची थाप जर आपल्या पाठीवर पडली तर आपण खरंच एक भावी नागरिक घडवताना खूप छान एक कौतुकाची थाप आपल्याला आवश्यक असते. त्याच्यातून आपण पुढे काही करू शकतो आणि खरंच खूपच छान वाटतं आहे. मॅडम एक कौतुक करायचं म्हणून नाही, पण खरंच मला खूपच आनंद होतो आहे की ॲज अ फक्त सर निघाले होते एक्झिबिशनसाठी, नक्की मला काय करायचं आहे. आणि मी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमचे समुपदेशक म्हणून काम करते आहे ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे. आणि माझ्यासाठी सायन्स एक्झिबिशन हा एक वेगळा विषय होता, पण तरी इथे प्रत्येक मुलाने खूप छान तयारी केली. आमचे डॉक्टर बडे सर, त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक मुलाकडे गेलो आणि त्यांनी मेहनत. कोणताही प्रोजेक्ट करायचा म्हटल्यानंतर मुलांची तयारी खूप महत्त्वाची असते आणि पालक आपली तयारी करूनच घेत असतात. खरंच खूप कौतुकास्पद वाटतं आहे की एक सायन्स एक्झिबिशन घेण्यात आलेलं आहे. येस मराठीसाठी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विविध योजना सांगितल्या. ते म्हणाले की या ठिकाणी आपण सरकारने निर्णय घेतलाय. शासनाने 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली. तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2015 पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या 13,15,000 यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी 8,27,000 इतके आहेत. त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर 52,600 ते डिटेलमध्ये 89 कोटी इतका खर्च करण्यात आला. त्याबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा 7,686 कोटी रुपये इतका आहे. याशिवाय एकूण वेतनावरील खर्च 1,27,544 कोटी इतका आहे. आणि वयोमानानुसार निवृत्ती स्वीकारावी लागते. त्यामुळे निवृत्ती वेतन हाच अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरतो. म्हणूनच सुरुवातीपासूनच आम्ही या विषयावर सरकार पूर्णपणे संवेदनशील होतं आणि म्हणून आजही आम्ही संवेदनशील आहोत. शब्द दिला तो शब्द आम्ही पाळतो
असा इतिहास आपल्या सरकारचा आहे. निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे आम्ही त्या बैठकीमध्ये तत्व मान्य केलं होतं. आणि या विषयावर आम्ही राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांशी वारंवार संवाद संपर्क ठेवला, बैठका झाल्या. त्याच्यावर त्या वेळेस त्यांना वेळ दिला. बैठकामधून सकारात्मक चर्चाही झाली. या विषयावर 13 मार्च 2023 बैठक होती. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आणि विधान भवनातच बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन वित्तमंत्री तुम्ही होते नाही, देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि दोन्ही सदनातील विरोधी पक्षनेते होते. त्यांच्यासह अखिल भारतीय राज्य सहकारी महासंघाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ, शिक्षक भरती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद युनियन, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना, माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन संघटना, महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणारी समिती स्थापन केली. अध्यक्ष महोदय, 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही समिती तयार केली. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, KP बक्षीस, सुधीर कुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोषागारी विभागाचे संचालक यांचा समावेश होता. या समितीने कालबद्ध रीतीने काम केलं. या समितीने चांगलं काम केलं. या समितीने अनेक राज्यातील परिस्थितीचा साकल्याने अभ्यास केला आणि अहवाल सादर केला. या अहवालानंतर कर्मचारी आणि अधिकारी संघटनांशी चर्चा सुरू होती. या चर्चांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांनी अत्यंत सकारात्मक सूचना केल्या. दरम्यान मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातील 80 वर्ष पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना देखील वाढीव निवृत्ती वेतन देण्यात यावी अशी मागणी पुढे आली. त्यावर मंत्रिमंडळात ठोस निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे. 2005 मध्ये भरतीची जाहिरात निघाली, पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांचा मुद्दा चर्चेत होता. या मुद्द्यावर देखील आपण अशा लोकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास सकारात्मक निर्णय घेतला. याचाही फायदा 26,000हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांना होणार आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनाच्या समितीच्या अहवालावर माझ्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका झाल्या. मंत्रिमंडळातील सहकारी, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी आणि तज्ज्ञांशी चर्चा झाली. पेन्शनसाठी प्रयत्न करणाऱ्या जुनी पेन्शन संघटना अशा विविध संघटनांशी चर्चा झाली. त्याच वेळी आपण त्याप्रमाणे आता या समितीच्या अहवालावर आम्ही सकारात्मक असा निर्णय घेऊन आलो आहोत. अध्यक्ष महोदय, शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर अपर मुख्य सचिव वित्त व अपर मुख्य सचिव सेवा यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्व निश्चित केली आहेत. त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेने सहमती दर्शवलेली आहे. समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी. म्हणजे समजा नुकसान झालं, चढ उतार मार्केट लिंक असल्यामुळे ते नुकसान जे आहे जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी. हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास
त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे। आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे। कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने देखील सरकारवर विश्वास ठेवला आणि हे सर्व मान्य केलं आणि त्यावेळेस देखील जे काही आंदोलन होतं तेही स्थगित केलं आणि हे सगळं जे आहे त्या कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांनी मान्य केलं। त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनेही हितकारक ठरेल असा मला विश्वास आहे आणि म्हणून या कामामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि सर्व कर्मचारी संघटना अधिकारी संघटना यांना देखील शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी सुरुवातीलाच अर्थसंकल्प मांडत असताना हा अंतरिम अर्थसंकल्प आहे। माझी सभागृहाला आणि सभागृहाच्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायचंय की पुढचा अर्थसंकल्प आम्ही जून मध्ये मांडू त्यावेळेस लोकसभेचं नवीन पार्लमेंट अस्तित्वात आलं असेल आणि ते तिथं अर्थसंकल्प मांडतील आणि नंतर देशातली सर्व राज्य केंद्राकडनं किती निधी मिळतोय आणि मग आपण त्याच्यामध्ये काय अंतर्भूत करायचं, आपली स्वतःची काय परिस्थिती आहे या सगळ्याचा साधक बाधक विचार करून ज्या वेळेस लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका विशेषतः लोकसभेच्या 5 वर्षांनी येतात त्यावेळेस सर्वच राज्यांची ही परिस्थिती असते आणि त्यांना अंतरिम अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करावा लागतो। अध्यक्ष महोदय, महायुतीचं सरकार आहे, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचे सगळे सहकारी मिळून आम्ही मित्रपक्ष सगळे हे सरकार चालवतो आणि आम्ही यावेळेस अर्थसंकल्पामध्ये जाणीवपूर्वक राज्यातील युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या 4 प्रमुख घटकांच्यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक गतीनं सरकार कसं करेल याला आम्ही फोकस केला। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील साधारण अशाच प्रकारची भूमिका घेतली आणि तेच अनुकरण करण्याचं काम अध्यक्ष महोदय या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की शाश्वत पर्यावरणपूरक आणि समावेशक अशा प्रकारचा विकास साधण्याचं या राज्याचं धोरण आहे आणि या धोरणानुसारच आर्थिक तरतुदी करण्याचा आणि या धोरणांना आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मी स्वतः केलेला आहे। राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकारमान $1 ट्रिलियन करण्यासाठी शासनानं मागच्या काळामध्ये महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केलेली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि यामध्ये प्रमुख क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे आणि या परिषदेने अध्यक्ष महोदय अभ्यास करून राज्याची अर्थव्यवस्था आपल्याला अधिक सुदृढ कशी करता येईल याकरता देखील अनेक शिफारसी सरकारने केलेल्या आहेत आणि सरकार ज्यावेळेस निर्णय घेत असतं त्यावेळेस ह्या शिफारसी डोळ्यासमोर ठेवून कसे आपल्याला निर्णय घेता येतील या प्रकारचाही प्रयत्न आमचा चाललेला असतो। अध्यक्ष महोदय, हा जो आव्हान दिलेला आहे त्या आव्हानानुसार पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या करता किंवा कृषी क्षेत्राकरता, सेवा क्षेत्राकरता, उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्राकरता
मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करण्याचं धोरण हे स्वीकारलं गेलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या एका बाजूला पायाभूत सुविधेचा प्रकल्प उभारत असताना सामाजिक आणि लोककल्याणकारी अशा प्रकारच्या योजनांना पण कुठल्याही सरकारला प्राधान्य द्यावं लागतं. त्याच्यामुळं शेतमजूर, शेतकरी, गरीब, युवा, महिला या सगळ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या साठी विविध योजना हे सरकार राबवतं आणि काही नवीन योजनांची भर त्यात यावर्षी आम्ही टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थसंकल्प वाचत असताना त्या गोष्टी मी लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत. राज्यातला आपला सांस्कृतिक वारसा देखील कसा समृद्ध होईल. आपल्याला तर एक समृद्ध अशा प्रकारचा इतिहास आहेच, परंतु या वारशाचा आणि इतिहासातील महापुरुषांचा सन्मान आपण करत असतो आणि त्यामुळेच अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा आणि इतर काही स्मारकांच्या साठी देखील आपण निधीची तरतूद केलेली आहे. त्याचाही उल्लेख मी या माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अध्यक्ष महोदय केलाय. अनेक वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही कधी सरकारमध्ये असायचो, कधी सरकारमध्ये नसायचो, परंतु मागासवर्गीय समाजामध्ये मातंग समाजाची अनेक वर्ष मागणी होती की आम्हाला जसं बार्टी आहे, महाज्योती आहे, सारथी आहे, तसं आमच्याकरता काही करा. आणि मागण्या व्हायच्या परंतु पूर्तता होत नव्हती. अध्यक्ष महोदय, यावेळेस जाणीवपूर्वक महायुतीच्या सरकारने मातंग समाजाच्या करता आरटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, मी खरोखरीच सांगतो, ठीक आहे, विरोधकांना टीका टिप्पणी करण्याचा तो त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार त्यांनी गाजवलाच पाहिजे, राबवलाच पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय, ह्या निर्णयाचं इतकं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये स्वागत करण्यात आलं. 12 बलुतेदारांच्या बद्दल पण आपण भाषणामध्ये 18 पगड 12 बलुतेदारांच्या बद्दल बोलत असतो, जातीच्या बद्दल बोलत असतो, परंतु त्यांच्याकरता देखील आपण महामंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं. घरेलू कामगारांची संख्या तर अध्यक्ष महोदय एवढी मोठी आहे आणि त्यांना कधी कुणी वाली नसायचं, त्यांच्या कुणी काय प्रश्न असतील ते प्रश्न कसे मांडायचे आणि त्याच्यावर घरेलू कामगारांच्या करता देखील आणि अल्पसंख्याक या समाज घटकांच्या देखील मागण्यांच्याकडे या सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिलं. ज्या मागण्या येत होत्या त्या वंचित राहिलेल्या समाज घटकांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना या आमच्या सरकारने केलेली आहे. एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय, ह्याच्याकरता भरीव अशा प्रकारची तरतूद देखील आपण अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. अर्थसंकल्पामध्ये हे सगळं सादर केल्यानंतर मातंग समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, सहकाऱ्यांनी फोन केले, मुख्यमंत्र्यांना भेटले, मला भेटले, देवेंद्रजींना भेटले आणि त्यांनी या सरकारने या घेतलेल्या निर्णयाचं खूप मनापासून कौतुक केलं. कधी कधी अशा प्रकारची अध्यक्ष महोदय कौतुकाची थाप देखील आणखीन काम करण्याची ऊर्जा देत असते. ही पण वस्तुस्थिती मी नाकारू शकत नाही. अध्यक्ष महोदय, स्वतः विजय वडेट्टीवार साहेब समोर बसलेत. अध्यक्ष महोदय, त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आणि आपण सर्वांनी देखील काही ही चिंता अशा प्रकारची केली पाहिजे. माझा त्याच्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये, कारण मी राज्याचा जवळपास 8व्यांदा हा अर्थसंकल्प सादर करतो. जयंतरावांनी पण मला माझ्या माहितीप्रमाणे 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, राज्यापुढे आर्थिक आव्हानं ही जरूर असतात,
पण सरकार ज्या पद्धतीने आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न करत असतं, महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत असतं, अशा प्रकारचे खर्च टाळण्याच्या करता देखील अनावश्यक अशा प्रकारचे म्हणजे ज्या खर्चाची गरज नाही अशा प्रकारच्या खर्चाला आपण अनावश्यक खर्च म्हणतो, ते टाळण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत असतो. आणि अध्यक्ष महोदय, मी दाव्याने सांगतो की या आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आहे आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राची वाटचाल चाललेली आहे. आपण विरोधी पक्ष नेते विक्रमी पुरवणी मागण्या मांडल्याबद्दलचा मुद्दा सभागृहामध्ये मांडला. पावसाळी अधिवेशनात 41,243 कोटी, हिवाळी अधिवेशनात 55,520 कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 8,609 कोटी रुपये पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या, ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. परंतु नैसर्गिक आपत्तीत शेतकरी ज्यावेळेस आपला सापडतो त्याला हात देण्याच्या करता एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्तीची मदत या सरकारने अध्यक्ष महोदय नेहमीच केलेली आहे. त्याच्यामध्ये दुप्पट मदत केली. त्यावेळेस वरचे सगळी मदत अध्यक्ष महोदय एनडीआरएफ एसडीआरएफ जो निधी देतो तो तर आम्ही देतोच, परंतु तो निधी तसा बघितला तर आम्हाला सरकारला कमी वाटला. आम्हाला शेतकऱ्याला पुन्हा ताटमानीने उभं करायचं होतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याच संदर्भामध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा हाही देण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, इतकी सरकार आली गेली परंतु कुठल्या सरकारचं धाडस झालं नाही 1 रुपयामध्ये पीक विमा त्या ठिकाणी घेण्याचा. परंतु काही 1000 कोटीचा भार त्या बाबतीतला शेतकऱ्यांचा आम्ही उचलला. तर अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीच्या धर्तीवर 12,000 रुपयांची मदत करण्याचा निर्णय देखील त्या ठिकाणी घेतला. 6,000 रुपये केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं देतं आणि 6,000 रुपये आपलं महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय देतं. गरीब गरजूंना आनंदाचा शिधा देण्याचा पण निर्णय सरकारने त्याच्यामध्ये घेतला. अध्यक्ष महोदय, अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यामध्ये सुरू आहेत. आपण राज्यामध्ये नजर टाकली की आपल्याही लक्षामध्ये येईल आणि त्यासाठी तरतूद आपण पुरवणी मागणीच्या माध्यमातूनच करत असतो. ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. सरकारकडनं लोककल्याणकारी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये काहींच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय असेल, मानधनाच्या रकमेमध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर वाढ करण्याचा निर्णय असेल, अशा वेळी अर्थसंकल्पाव्यतिरिक्त तरतुदी आपण पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करत असतो. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की पुरवणी मागण्या या अत्यावश्यक बाबींच्या करताच आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आशा वर्करचा मुद्दा इथं काढला. आशा वर्करच्या बद्दल पण अध्यक्ष महोदय आम्ही सांगितलं की त्याबद्दलचा सकारात्मक निर्णय, अंगणवाडी मधल्या आमच्या महिलांच्या बद्दलचा पण आम्ही निर्णय घेतला. मध्ये काही डॉक्टर लोकांची मागणी होती त्याही बद्दलचा अध्यक्ष महोदय निर्णय घेतला. समाजातला जो घटक हा त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्याकडे कुठला आशा वर्करचा बद्दलचा अध्यक्ष महोदय सन्माननीय बाळासाहेब, मी सांगतो आशा वर्करचा निर्णय आज सभागृहामध्ये स्वतः मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत म्हणून मी सांगितलं, निर्णय घेतला. शेवटी राज्याचे प्रमुख या नात्याने तो त्यांचा अधिकार आहे. आणि एवढंच नाही, आता नानासाहेब पटोले नाहीयेत, आम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये देखील बाळासाहेब अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. जो 2005च्या नंतर आपण बंद केलेलं होतं, त्याबद्दल आम्ही सगळ्या कामगार नेत्यांना विश्वासात घेतलं, चर्चा केली. त्याच्याबद्दल सुबोध कुमारांची एक समिती केलेली होती, बाळासाहेब आपल्याला माहिती असेल, आणि त्या सगळ्यांनी अभ्यास करून त्याबद्दलची माहिती दिली. नंतर आम्ही देखील सगळेजण बसलो आणि त्याच्यात साधक बाधक चर्चा झाली.
आणि आज राज्याचे प्रमुख त्याबद्दलचा निर्णय, कारण राज्याच्या प्रमुखांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा निर्णय घेऊ. हे वचनपूर्तीचं सरकार सांगितलेल्या गोष्टी करत असतं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय होईल. आणि विजयराव इतका पारदर्शकपणे तो घेतलेला आहे, म्हणजे बाकीच्या राज्यांनी मी बघितलं निवडणुका आल्यानंतर नुसतं सांगितलं गेलं आम्ही पूर्वीची पेन्शन चालू ठेवणार, परंतु लोकांचा तिथं विश्वास नव्हता, त्याच्यामुळे तिथं लोकांनी त्यांना पराभूत केलं. राजस्थानला सांगितलं, राजस्थानला पराभूत केलं. मध्य प्रदेशला सांगितलं, तिथं सुपडा साफ करून टाकला. छत्तीसगडला सांगितलं, तिथं सुपडा साफ केला. शेवटी लोकांचा पण विश्वास असावा लागतो आणि तो विश्वास आम्ही दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये भारत देशाला मोदी की गॅरंटी है. अध्यक्ष महोदय, राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काही शंका या ठिकाणी उपस्थित केल्या. मी विजयराव, सन्मान्य सदस्य, विरोधी पक्ष नेते, मी आपल्याला अतिशय स्पष्ट सांगतो, तुम्ही 1 लाख काहीतरी बोलला डॉलर किंवा असं काहीतरी, परंतु $1 ट्रिलियन उद्दिष्ट कसं गाठणार असा प्रकारचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. याबाबत तुम्ही नाही, अनेक मान्यवरांनी प्रश्न विचारले, तो त्यांचा अधिकार आहे. मी काही आकडेवारी अध्यक्ष महोदय सभागृहाच्या समोर ठेवतो. 23-24 या वर्षात आपल्या राज्याचं स्थूल राज्य उत्पन्न 38,79,792 कोटी रुपये होतं. सन 2024-25 या वर्षाचं स्थूल राज्य उत्पन्न हे 42,67,771 कोटी इतकं झालेलं आहे. म्हणजे साधारण आपलं 4,000 कोटीनं वाढलं. म्हणजे मागील वर्षात या राज्याचं 10% वाढ यामध्ये झालेली आहे. राज्याचं अर्थव्यवस्थेचं आकारमान हे $1 ट्रिलियन करण्याच्या करता सरकारने वेगवेगळ्या विकासाच्या धोरणाची अंमलबजावणी सरकार करते. त्याचा उल्लेख मी मगाशीच आपल्याला सांगत असताना केलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भामध्ये सरकारने सर्व संबंधित विभाग, सार्वजनिक उपक्रम, विविध विकास प्राधिकरण, विशेष हेतू कंपन्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची कामं मोठ्या प्रमाणात गतीनं पूर्ण करण्याचा ठरवलेलं आहे. तसं काम पण सुरू केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात राज्याचं स्थूल राज्य उत्पन्नात बरी अशा प्रकारची वाढ होईल याबद्दल या महायुतीच्या सरकारला विश्वास आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.